Welcome student. Today we will learn about the chemical kinetic. New topic chemical kinetic. आता यातला हा जो केमिकल कायनेटिक्स टॉपिक आहे या टॉपिक मधला काही भाग हा रिड्यूस केलेला आहे, डिलीट केलेला आहे. यातला इंट्रोडक्शनचा भाग जो आहे तो इंट्रोडक्शनचा भाग हा डिलीट केलेला आहे किंवा रिड्यूस केलेला आहे. आता हा जो भाग आहे या टॉपिकचा आपण रेट ऑफ रिॲक्शन इथून पुढे हा टॉपिक सुरू करणार आहोत. रेट ऑफ रिॲक्शन. Rate of reaction. The rate of reaction describes how rapidly the reactant are consumed or the products are formed. Rate of reaction. The rate of reaction describes how rapidly the reactants are consumed or the products are formed. आता यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय की यामध्ये रिॲक्टंट रिॲक्ट्स विथ इच अदर. ज्यावेळी एक रिॲक्टंट दुसऱ्या रिॲक्टंट बरोबर रिॲक्ट होतो आणि त्यावेळी तो रिॲक्टंट जो आहे तो रिॲक्टंट कंझ्युम होतो, म्हणजे त्याचं मास जे आहे ते डिक्रीज होत जातं आणि जो प्रोडक्ट फॉर्म होतो तो प्रोडक्ट हा प्रोड्यूस होतो आणि त्याचं मास हे इन्क्रीज होत जातं. हा जो रिॲक्टंट म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन डिस्क्राईब हाऊ रॅपिडली द रिॲक्टंट्स आर कंझ्युम, म्हणजे तो रिॲक्टंट कसा कंझ्युम होतो किंवा प्रोडक्ट कसा फॉर्म होतो त्याला आपण रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. रेट ऑफ रिॲक्शन. Then average rate of chemical reaction. Average rate of chemical reaction. The average rate of a chemical reaction can be described by knowing change in concentration of reactant or product divided by time interval or which the change occur. Average rate of reaction, chemical reaction. The average rate of a reaction can be described by knowing change in concentration of reactant or product divided by time interval over which the change occur. Thus, average rate is nothing but the change in concentration of species divided by change in time. Consider the change in concentration of species is delta C and change in time is delta t. आता यामध्ये पहा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय की यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या रिॲक्टंटचं असेल ते कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आणि चेंज इन टाईम म्हणजे वेगवेगळ्या टायमिंगला, म्हणजे आपण रिॲक्शन होत असताना वेगवेगळ्या टायमिंगला काही रिॲक्शन पहा हे त्या रिॲक्शनला वेळेचं बंधन असते. काही रिॲक्शन 5 मिनिटात होते, 10 मिनिटात होते, 15 मिनिटात होते, 20 मिनिटात होते. म्हणजे हा जो प्रत्येक पॉईंटला किंवा 1 ते 5 मिनिट, 5 ते 10 मिनिट, 10 ते 15 मिनिट असा जो टाईम इंटरवल आहे हा टाईम इंटरवल याचं चेंज इन टाईम इंटरवल काढून हा जो चेंज होतोय त्या केमिकल रिॲक्शनला त्याला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणते. म्हणजेच काय, इट इज नथिंग बट द रेशिओ ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसीज डिवायडेड बाय चेंज इन टाईम. म्हणजेच वेगवेगळ्या टायमिंगला त्या कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणे म्हणजेच थोडक्यात ॲव्हरेज रेट. म्हणून त्या ठिकाणी डेल्टा सी म्हणजे काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसीज आणि चेंज इन टाईम डेल्टा टी. ठीक आहे. आता consider the reaction A to B in which A is consumed and B is produced. आता ही रिॲक्शन आपण कन्सिडर केली. या रिॲक्शनमध्ये ए रिॲक्टंट आहे आणि बी प्रोडक्ट आहे. ज्यावेळी रिॲक्शन सुरू होते त्यावेळी रिॲक्टंट जो आहे तो रिॲक्टंट कंझ्युम होतो आणि प्रोडक्ट हा फॉर्म होतो, म्हणजे बी प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होतो. म्हणून ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, average rate of consumption of A is equal to minus delta
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डेल्टा टी. म्हणजेच average rate of consumption of A, it is nothing but the change in concentration of A divided by change in time delta T. आता फॉर्मेशन ऑफ बी प्रोडक्ट फॉर्म झाला आहे, म्हणजेच काय, अवरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय चेंज इन टाइम. देयरफॉर average rate of reaction is nothing but the is equal to minus change in reactant A divided by change in time is equal to plus change in product B divided by change in time. Okay, the rate of reaction represent the a decrease in concentration of reactant per unit time or increase in concentration of product per unit time. The dimension of rate are concentration divided by time, that is mole decimeter cube per second. यामध्ये पहा, ही रिॲक्शन आपण जे घेतलेली आहे ए टू बी, हा ए रिॲक्टंट आहे आणि बी प्रोडक्ट आहे. कुठलीही रिॲक्शन होत असताना बरेचसेच काही रिॲक्शन असे असतात की लगेच रिॲक्टंटची रिॲक्शन फास्ट रिॲक्शन होऊन लगेच बी हा प्रोडक्ट होत नसतो. म्हणजे काही रिॲक्शनला टाईम इंटरवल असतो. टाईम इंटरवल म्हणजे हळूहळू रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत जातं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जात असतं. त्यासाठी काही टाईम इंटरवल जो आहे तो टाईम गेलेला असतो. तो टाईम म्हणजे चेंज इन टाईम. म्हणजेच आता पहा, यामध्ये रिॲक्टंट जो आहे तो रिॲक्टंट हा कॉन्सन्ट्रेशन त्याचं डिक्रीज होत आहे. त्याच वेळी चेंज इन टाईम सुद्धा चेंज होतोय, म्हणजे टाईम वाढत जातोय. म्हणजे काय, तिथं अवरेज रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए, कंजम्पशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस होणे, कंजम्पशन ऑफ ए हा कंजम्पशन म्हणजे डिक्रीज होतोय म्हणून त्या ठिकाणी मायनस साईन आहे. आणि डेल्टा म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय चेंज इन टाइम टी. आता त्यानंतर अवरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी हा प्लस आहे. याचं कारण का, तर तो फॉर्मेशन होतोय, फॉर्म होतोय, प्रोड्यूस होतोय म्हणून प्लस साईन आहे. डेल्टा म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय चेंज इन टाइम. देयरफॉर अवरेज रेट ऑफ रिॲक्शन, ह्या रिॲक्शनचा अवरेज रेट काय आहे, अवरेज रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट दी minus change in concentration of reactant A divided by change in time किंवा is equal to plus change in concentration of product formed B divided by change in time. This is nothing but the average rate of reaction. Average rate of reaction. Okay. आता त्यानंतर आपण पुढचा भाग पाहूया. Instantaneous rate of reaction. आता instantaneous rate of reaction यामध्ये पहा, यामध्ये to determine the instantaneous rate of a reaction, the progress of the reaction is followed by measuring the concentration of reactant or product for different time interval. The changes in concentration are relatively fast in the आता यामध्ये पहा, to determination the instantaneous rate of a reaction, the progress of the reaction is followed by measuring the concentration of reactant or product for different time interval. The changes in concentration are relatively fast. आता यामध्ये डायग्राम जर आपण पाहिल्या तर त्या डायग्राममध्ये आपल्याला रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन या दोन वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. एक्स ॲक्सिसवर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन पहिल्या डायग्रामला दिलेलं आहे आणि दुसऱ्या डायग्रामला यामध्ये प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन हे वाय ॲक्सिसला दिलेला आहे आणि एक्स ॲक्सिसला टाइम इंटरवल दिलेला आहे. पहा, यामध्ये सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे हायर आहे.
रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते हायर आहे, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि जसजसं टाईम इंटरवल होत जाईल तसं हे कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत जातं आणि डिक्रीज होऊन त्या ठिकाणी प्रोडक्ट फॉर्म होतो. आणि टाईम एक ठराविक टाईमला हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशन हे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण डिक्रीज होऊन त्या ठिकाणी थोडक्यात झिरो कॉन्सन्ट्रेशन होतं. ज्यावेळी हे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जातं त्यावेळी प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होत जातं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होत जातं विथ इन्क्रीज इन टाईम. टाईम इन्क्रीज होत गेला की प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होत जातं. ठीक आहे. आता आपण यामध्ये आपण पाहिले पहा, द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आर रिलेटिव्हली फास्ट इन दी बिगिनिंग विच लेटर बिकम स्लो. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट प्लॉटेड अगेन्स्ट टाईम. हे आता आपण दोन फिगर पाहिलेले आहेत, डायग्राम पाहिलेले आहेत. त्या डायग्राममध्ये आपण पाहिलेलं आहेत ए आणि बी. टँजंट ड्रॉन टू दी कर्व ॲट टाईम t1 gives the rate of the reaction. The slope thus obtained gives the instantaneous rate of the reaction at time t1. The instantaneous rate dc upon dt is represented by the replacing delta by derivatives dc upon dt in the expression of average rate. In chemical kinetics, we are concerned with instantaneous rate. For the reaction A to B, rate of consumption of A at time t is equal to minus d concentration of A upon dt, and rate of formation of B at any time t is equal to d concentration of B upon delta t. डेल्टा टी. आता ॲक्च्युली इथं पहा चुकून इथं डेल्टा टी झालेलं आहे. इथं बीच्या ठिकाणी डेल्टा टी झालेलं आहे. त्यांनी काय केले, डेल्टाच्या ऐवजी डी घेतलेला आहे. पहा आता वरती म्हटलेलं आहे त्यांनी हा रिप्लेस डेल्टा डी रिप्लेस केलेला आहे आणि डी सी आणि डी टी घेतलेला आहे. इथं त्यांनी दिलेलं आहे. इथं पुस्तकामध्ये ते चुकून झालेलं आहे डेल्टा टी. तर त्या ठिकाणी इथं खाली दुरुस्त केलेलं आहे त्यांनी. तर ते रेट ऑफ रिॲक्शन ॲट टाईम टी इज इक्वल टू minus d concentration of A upon dt is equal to d concentration of B upon dt. ठीक आहे. आता यामध्ये पहा, for the reaction involves 1 mole of A and B each, the rate of consumption of A equal the rate of formation of B. This is not true for the reactions involving different स्टॉचिओमेट्री. आता यामध्ये पहा, हे आपण कन्सिडर केलं की 1 मोल ए आहे, 1 मोल ए रिॲक्टंट आहे, तो कंज्युम झाल्यानंतर 1 मोल बी फॉर्म होतो. परंतु हे यामध्ये जर रिॲक्टंटचा स्टॉचिओमेट्रिक हा जर वेगवेगळा असेल तर ते अशा प्रकारचे दिस इज नॉट ट्रू फॉर द रिॲक्शन इन्व्हॉल्विंग डिफरंट स्टॉचिओमेट्री. आता त्यासाठी एक रिॲक्शन दिलेली आहे पहा. कन्सिडर ए प्लस 3b टू गिव्स 2c. आता या रिॲक्शनमध्ये ए प्लस 3b टू गिव्स 2c. वेन 1 मोल ऑफ ए इज कंज्युम्ड, 3 मोल ऑफ बी आर कंज्युम्ड अँड 2 मोल ऑफ सी आर फॉर्म्ड. The stoichiometric coefficient of the three species are different. Thus, the rate of consumption of B is 3 times the rate of consumption of A. Likewise, the rate of formation of 2C. आता यामध्ये रिॲक्शन ही दिलेली आहे. या रिॲक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर कन्सिडर केलं 1 मोल ऑफ A आणि 3 मोल ऑफ बी हे रिॲक्टंट रिॲक्ट्स विथ इच अदर इज कंज्युम्ड टू गिव्स 2 मोल ऑफ सी. यामध्ये 1 मोल ए आणि 3 मोल बी हे रिॲक्टंट ज्यावेळी एकमेकाबरोबर रिॲक्ट होतात त्यावेळी हे कंज्युम झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 मोल सी प्रोडक्ट फॉर्म होतो. 2 मोल सी हा प्रोडक्ट
फॉर्म होतो. या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे पहा. तर यामध्ये 2 मोल C प्रोडक्ट फॉर्म होतो. दॅट द रेट ऑफ कंजम्पशन ऑफ B is 3 times the rate of consumption of A. Likewise, the rate of formation of C is twice the rate of consumption of A. We write. आता वरती जे इक्वेशनमध्ये या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे त्यामध्ये A प्लस 3B टू गिव्स 2C याच्यावर आपण हे इक्वेशन तयार करू शकतो की त्या ठिकाणी मायनस D कॉन्सन्ट्रेशन ऑफ B upon dt is equal to minus 3 d concentration of A upon dt and d concentration of C upon dt is equal to minus 2 d concentration of A upon dt. म्हणजे A च्या 3 टाइम B कंज्युम होतोय आणि E च्या ट्वाइस किंवा 2 टाइम C फॉर्म होतोय आणि म्हणून याच्यावर हे इक्वेशन दिलेलं आहे पहा. या इक्वेशनमध्ये हा मायनस म्हणजे रिड्यूस होतोय किंवा डिक्रीज होतोय म्हणून मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डी टी आणि या ठिकाणी मायनस 3 डी कॉन्सन्ट्रेशन ए अपॉन डी टी आणि याच्यावरनं परत प्रोडक्ट दिलेला आहे डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस 2 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. विथ दिस आणि याच्यावरून आपण मायनस डी कॉन्सन्ट्रेशन of A upon dt is equal to minus 1 upon 3 d concentration of B upon dt is equal to 1 upon 2 d concentration of C upon dt. Or rate of reaction is equal to minus d concentration of A upon dt is equal to minus 1 upon 3 d concentration of B upon dt is equal to 1 upon 2 d concentration of C upon dt. This is equation. आता या इक्वेशन वरून आपणाला फायनल इक्वेशन इन जनरल फॉर A प्लस B टू गिव्ह C प्लस D याचं इक्वेशन आपल्याला लिहिता येईल. रेट इज इक्वल टू मायनस 1 अपॉन A D कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन dt इज इक्वल टू minus 1 upon B D concentration of B upon dt is equal to 1 upon C D concentration of C upon dt is equal to 1 upon D concentration of D upon dt. या वरील इक्वेशन वरून हे जे रिॲक्शन दिलेले आहे या रिॲक्शनचं इक्वेशन आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन लिहिता येईल. ओके, धन्यवाद.